नमस्कार प्रेक्षकांनो, सुप्रभात. प्रेमाची गोष्टीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सावनी ही स्वतःलाच चिडचिड करत असते की आता मी एवढे 10 लाख रुपये कसे आणणार आहेत, माझ्याकडे पैसेच नाही आहे. पण ते सागरच्या लॉकरमध्ये मात्र 10 लाख 15 लाख तर असतीलच. पण मग ते काढायचे कसे? एकतर अगोदरच घरातून सगळे मला हकलवायच्या मागे लागलेले आहेत. त्यात मी एवढी मोठी चुकी केली तर माझी चोरी पकडली गेली ना, तर मग सर्व सत्य समोर येईल. आता काय करू? विचार करण्यासारख्या खूप गोष्टी आहे. आता मला काहीतरी करावंच लागेल आणि कसंही करून ते पैसे चोरावे लागतील, तरच मी इकडे ते पैसे भरू शकेल, असं आता ती प्लॅन करत असते. तर दुसरीकडे लकी हा डॉक्टरकडे गेलेला असतो आणि डॉक्टर त्याला रिपोर्ट दाखवत असतात. डॉक्टरांना लकी म्हणतो की काय आहे रिपोर्टमध्ये? तेव्हा डॉक्टर म्हणतात की खूप सिरियस गोष्ट आहे, म्हणजे अशी गोष्ट की त्याच्यावर पर्याय नाही आहे. तेव्हा लकी म्हणतो असं कसं? प्रत्येक प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन असतंच ना. मग आता डॉक्टर म्हणतात की हे बघा लकी, तुमचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तुमच्या लोअर बॉडी पार्टला खूप इंजुरी झाली आणि त्यामुळेच तुम्ही आता यापुढे कधी बाप होऊ शकणार नाही. हे ऐकून तर लकीच्या पायाखालची जमीनच सरकते. मात्र तरी तो डॉक्टरांना रिक्वेस्ट करत म्हणतो की डॉक्टर प्लीज काहीही करून याच्यावर उपाय शोधा आणि मला असं नाही चालणार, म्हणजे मी ही गोष्ट ॲक्सेप्ट नाही करू शकत. तेव्हा डॉक्टर म्हणतात की आमच्याकडे काहीच पर्याय नाही आहे, कारण तुमच्या आता पुढे हीच अवस्था होणार आहे. त्यामुळे लकी खूप घाबरतो. तर दुसरीकडे आता सागरने जे काही पैसे आणलेले असतात ते मुक्ता सर्व काही म्हणजे कपाटामध्ये व्यवस्थित असे पॅक करून ठेवत असते आणि सागर हे लांबून पाहत असतो. आता सागरला त्याची अशी जबाबदारी बघून खूप आनंद होतो. तो म्हणतो की खरंच तुम्ही तर जबाबदार आहातच, पण तुम्हाला सर्व काही व्यवस्थित मॅनेज कसं करायचं हे चांगल्या प्रकारे जमतं आणि म्हणूनच मी ही कॅश घरात आणली. पण मुक्ता म्हणते एवढी कॅश घरात आणायची काय गरज होती? आता किती मोठं माझ्या मागे काम लागले माहिती आहे का? तेव्हा सागर म्हणतो तुम्ही बरं केलं हे लॉकरमध्ये व्यवस्थित मोजून पण ठेवलीत ना, तुमच्यासाठीच आहेत. असं म्हणून आता ते रात्र झालेली असते म्हणून झोपायची तयारी करत असतात. पण सागर तिचं खूप कौतुक करत म्हणतो खरंच तुम्ही खूप स्मार्ट आहात. मला तुमच्याकडून ज्या अपेक्षा असतात ना त्या नेहमी पूर्णच होतात. आणि तो कौतुक करत असतो मुक्ताचं. त्यानंतर ते दोघंही झोपतात. आता सावनीला आज प्लॅन केलेला असतो की घरात जेव्हा सगळे झोपतील तेव्हा मी ती कॅश चोरणार आणि म्हणूनच ती मुक्ता आणि सागर झोपल्यावर हळूच त्यांच्या रूममध्ये आलेली असते. त्या दोघांना ती अगोदर पाहते तर ते गाढ झोपलेले असतात. लगेच आता ही आतमध्ये येते आणि विचार करत असते की आता हे लॉकर उघडताना आवाज होईल, मी कसे पैसे चोरणार आहे. सावनी आता चावी शोधत असते, कारण तिने साबण आणलेला असतो आणि तिला आता त्या चावीचा ठसा उमटवून घ्यायचा असतो. पण ती खूप वेळ चावी शोधत असते. उशी खाली बघ, कपाटामध्ये बघते, त्यानंतर इकडे टेबलावर बघते, पण तिला चावी शोधणं खूप मुश्किल जातं, कारण चावी ही नेमकी मुक्ताच्या उशीखाली असते. त्यामुळेच अख्ख्या कपाटात ड्रॉवरमध्ये सगळीकडे चावी शोधल्यानंतर फायनली तिला आता मुक्ताच्या उशीखाली ती चावी मिळते. आता ती चावी काढून खूप खुश होते आणि म्हणते की फायनली माझं काम झालं आहे. आता तिच्या हातामध्ये साबण असतो, लगेच तिथे साबणावरती चावी ठेवते आणि त्या साबणाने चावीचा ठसा उमटवून घेते आणि मग त्यानंतर तिचं काम झालं असं म्हणून आता नेमकंच ती फिरणार तेव्हा आता ती खुर्ची हलते. खुर्चीच्या आवाजाने मुक्ताला जाग येते. मुक्ताला पाहून आता सावनी खूप घाबरते आणि लगेच लपून बसते. मुक्ता पण आता घाबरलेलीच असते, कारण आवाज कसला तरी आला हे तिला कळलेलं असतं आणि म्हणूनच ती उठते आणि पटकन लाईट लावते. आता लाईट लावल्याबरोबर तिकडे तिकडे पाहते, पण तिला कोणीच दिसत नाही. मग ती मनातच विचार करते की ही खुर्ची इथे कशी काय हललेली दिसते, जाऊ दे इतक्या रात्रीचं कोण येणार आहे, असं म्हणून ती पूर्ण लाईट ऑफ करते आणि झोपून घेते. इकडे मात्र सावनीचा जीव मोकळा होतो. ती लगेच मोठा श्वास टाकते आणि म्हणते की देवा वाचवलंच नशीब, असं म्हणून आता ती ती ठशाने उमटलेला साबण घेऊन तिच्या रूममध्ये निघून जाते. आता सावनी दुसऱ्या दिवशी खूप खुश होते. ती म्हणते की चला माझं काम झालं आहे. तितक्यात आता दरवाजा वाजतो आणि बाहेरून मुक्त जोरात आवाज देत घरामध्ये येते. तेव्हा सावनी लगेच तो साबण तिच्या हातातून खालीच पडतो आणि ती खूप घाबरलेली असते. तिला खूप घाम आलेला असतो आणि मुक्ता म्हणते की अगं सावनी मी कशासाठी आली इथे माहिती आहे का? तेव्हा सावनी म्हणते काय? तर मुक्ता म्हणते हे बघ. आता सावनी खाली बघत असते तर मुक्ता त्या पेपरकडे बघत असते. सावनी म्हणते काय आहे हे? मुक्ता म्हणते अगं शाळेतून लेटर आलेलं आहे, आदित्यला कॅम्पला पाठवायचं आहे ना, तर आईवडिलांची सही हवी होती. सागरने सही दिली, म्हटलं तुझी सही घ्यावी. पण मग तितक्यात आता सावनीचं लक्ष खालीच असतं. खूप घाबरलेली असते ती. तेव्हा आता पेन खाली पडतं तर अचानक सावनी पटकन ते पेन उचलून तिच्या हातामध्ये देते आणि म्हणते की सही कर. आता सावनी सही हातावरच करत असते. तेव्हा मुक्ता म्हणते बाजूला टेबल आहे, टेबलवर ठेवून तुम्ही सही करू शकतात. आणि त्यानंतर आता टेबलावर पेपर्स ठेवून सावनी सही करते. पण सावनीचा चेहरा आणि ते घाबरलेला तोंड पाहून आता मुक्ताला लक्षात येतं की काहीतरी झालं आहे. मुक्ता म्हणते तुम्ही ठीक आहात ना? नाही म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे ना? परत काहीतरी घरामध्ये वादविवाद करून काहीतरी घरामध्ये काड्या घालायच्या असं काही करत नाही आहात ना तुम्ही? तेव्हा सावनी म्हणते का मग मुक्ता, नेहमी काही मी चुका करेल का? ह्यावेळेस मी काही करणार नाही आहे. तेव्हा मुक्ता म्हणते मग तर देवच पावला, पण प्लीज असं काही प्लॅनमध्ये असेल तर करू नका, कारण तुमची चोरी ही नेहमी पकडल्या जाते, मग प्लॅन करायची तरी कशाला, असं म्हणून आता मुक्ता सह्या घेते आणि बाहेर निघून जाते. इकडे आता सावनी खूपच घाबरलेली असते.
तेव्हा आता सावनी बाहेर मुक्ता गेल्यावर विचार करत असते की चावी तर मिळवण्यामध्ये मला यश तर आले, आता ते कपाटापर्यंत जाऊन पैसे कसे चोरायचे याचाही मला विचार करावा लागेल. इकडे आता लकी डॉक्टरांकडून घरी आलेला असतो आणि ते रिपोर्ट आता लगेच इंद्राला पाहून तो लपवतो. इंद्रा म्हणते, काय रे पोरा, कुठे गेला होतास, किती काळजी लागते. शेवटी आईबापाला किती जीव असतो पोरांमध्ये, आणि पोरं जर अशी तुटक वागायला लागली तर खूप वाईट वाटतं. तू कुठे गेला होता लकी. पण लकी काही बोलतच नसतो. मग इंद्रा रडायला लागते आणि म्हणते की पोरा सांग ना रे, इतका का राग धरून बसलायस, असं नको ना वागूस. आणि तुला उद्या 4 पोरं झाली ना, मग तुला कळेल की आईबापाचं प्रेम पोरांवर किती असतं आणि पोरांनी असं वागल्यावर किती त्यांना त्रास होत असतो. तेव्हा लकी मनातच म्हणतो की आई तुझं बरोबर आहे, पण मी कसं सांगू तुला की माझं आयुष्यच संपायला आलंय, माझ्या आयुष्यात आता काही उरलंच नाही. असं म्हणून लकी हा त्याच्या रूममध्ये रागानेच निघून जातो. इकडे मात्र इंद्राला लकीची खूपच काळजी वाटत असते की माझं पोरगं असं का वागते. तेव्हा आता लकी त्याच्या रूममध्ये जाऊन एकटाच विचार करत बसलेला असतो की ही गोष्ट अशी आहे की मी कोणाला सांगूही नाही शकत. देवा, काय गोष्ट आली आहे, माझं तर आयुष्यच बरबाद झाले. आता ही गोष्ट जर 4 चौघांमध्ये कळाली तर लोक माझ्यावर हसतील, थुंकतील, माझ्या आयुष्याला काही अर्थच उरणार नाही. आणि घरातल्यांना तर चांगलंच वाटेल, कारण ते माझ्या वाईटावरच होते ना. माझं तर आयुष्यच बरबाद झाले म्हटल्यावर त्यांना काय वाटणार आहे. दुसरीकडे आता मुक्ताच्या हॉस्पिटलचं ड्रीम प्रोजेक्ट समोर ठेवून सागर हा स्वप्न पाहत असतो की माझ्या मुक्ताचं ड्रीम प्रोजेक्ट बघ, मिहीर किती भारी आहे. तो मिहीरला खूप कौतुक करून सांगत असतो. मग मिहीर म्हणतो, असणारच ना, तुझ्या ड्रीम गर्लसाठी ड्रीम प्रोजेक्ट हा व्यवस्थित आणि छानच व्हायला पाहिजे. तेव्हा सागर म्हणतो, लवकरच या कामाची मी सुरुवात करणार आहे, कारण माझ्या मुक्ताला मी आता तिचं. तेव्हा आता मिहीर चिडवत असतो सागरला, आणि सागर लगेच त्याला मारायलाच लागतो. आता मुक्ता समोरून येते आणि म्हणते, अरे काय चाललंय, ऑफिसमध्ये मारामाऱ्या करायला येतात वाटतं तुम्ही. तेव्हा मिहीर म्हणतो, हो हो, मारामाऱ्या. लगेच मुक्ता म्हणते की काय चाललंय, काय कशावरून भांडणं चालली होती. तेव्हा सागर म्हणतो की तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आणि त्याच्यावरून आमची भांडणं चालली होती. लगेच मिहीर म्हणतो की बायकोचं कौतुक करायला याला खूप जमतं हां, आणि तुम्ही काय रोज रोजच यायला लागलात. मग लगेच मुक्ता म्हणते, तो मिहीर तू जास्तच बोलतोय ना आजकाल, आणि हसत असते. तेव्हा मुक्ता म्हणते की रोज डबा विसरणाऱ्या माणसाला डबा द्यायला तर यावंच लागतं ना, म्हणून आलोय. सागर म्हणतो, मग बरं झालं आलात, हे बघा तुमचं ड्रीम प्रोजेक्ट. आता मुक्ता ते पाहून खूप खुश होते आणि म्हणते की एवढं मोठं. मग सागर म्हणतो की कसं आहे ना, तुम्ही कसं मला मारता तसं जगातील बऱ्याच बायका ह्या नवऱ्यांना मारतात, त्यांचे दात तोडतात, आणि मग त्याच्यासाठीच हे हॉस्पिटल आपण मोठं उभारलं आहे, कारण मार खाणाऱ्या नवऱ्यांना दातं तुम्ही बसवणार आहात. आणि दोघंही खूप हसायला लागतात. पण मग मुक्ता इथे विचार करू लागते आणि सागरला म्हणते की आतापर्यंत तुम्ही कमी केलेत का, काय गरज आहे एवढा मोठा प्रोजेक्ट उभारायची, आहे ना माझं छोटं सगळ्यांनी, बस झालं. सागर म्हणतो, नाही, आजपर्यंत तुम्ही माझ्या घरच्यांसाठी जे केले ना, त्याच्यापुढे हे तर मी छोटंच समजेल. तुमच्यामुळे माझी फॅमिली एकत्र आली आणि सर्व काही सुखरूप झाले. फक्त आता टेन्शन लकीच आहे की लकीने सुधरावं. आता लकीबद्दल तुम्हाला वेगळं काय सांगणार, तुम्ही तर सर्वच अनुभवत आहात. आता मिहीरही त्याच्याच वयाचा आहे. मिहीरचं आत्ताच कुठे ब्रेकअप झाले, तरीसुद्धा तो ढाल बनून माझ्यासोबत माझ्या बरोबरीने काम करत येतोय. तो कुठेही खचून न जाता त्याने बिलकुल स्वतःवर त्रास करून घेतलेला नाही आहे. माझं हेच म्हणणं आहे की लकीनं सुधारावं, आता फक्त मला लकीची काळजी आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, हो बरोबर म्हणताय तुम्ही. तेव्हा आता मुक्ता म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी लकीशी बोलून बघा आता तुम्हाला लकीला कसं लाईनवर आणते ते. तेव्हा सागर म्हणतो, ठीक आहे, असं म्हणून आता ते घरी जायला निघतात. इकडे आता इंद्रा ही खूप काळजी करत असते, कारण ती आता स्वातीला म्हणते की अगं स्वाती, लकी बघ ना 2 दिवस झाला माझ्याशी बोलतच नाही. बरं, मला नाही वाटत त्याने चावी चोरली आहे. स्वाती म्हणते, मलाही तेच वाटतं, पण इंद्रा म्हणते, पण काय. तेव्हा आता स्वाती म्हणते की अगं आई, पण भाई असं विश्वास ठेवल्याशिवाय पटकन बोलत नसतो. त्याला काहीतरी जाणवले, कारण भाईच्याच म्हणजे लकीच्याच खिशामध्ये चावी निघाली आणि म्हणून भाई चिडलाय. तेव्हा आता आपण काय करणार. इंद्रा म्हणते, अगं पण प्रेमाने सांगायचं ना, जवान आहे तो, राग आलाय त्याला, असं कोणी चिडून बोलतं का, किती जोरात बोलत होता. बायको कशी प्रेमाने बोलते त्याची, बायकोचे गुण काय घेतलेच नाही सागरने. मला ना खूप काळजी वाटते लकीची, त्याने जीवाचं काही बरं वाईट केलं तर. 2 दिवस झाले अगं स्वाती तो माझ्याशी काहीच बोलत नाही. इंद्रा आता रडू लागते आणि स्वाती म्हणते की अगं मम्मी, जाऊ दे, तू आत्ताच म्हणाली ना मुक्ता कशी प्रेमाने बोलते, बघ मुक्ता सर्व काही चांगलं करेल आणि लकीबरोबर सुद्धा ती बोलेल आणि भाईला सुद्धा समजून सांगेल की याच्यापुढे लकीवर असा आवाज करायचा नाही. आता इंद्रा डोक्याला हात लावून बसलेली असते, तर लगेच समोरून मुक्ता येते. मुक्ता इंद्राला असं पाहून म्हणते की मम्मी काय झालंय, तो डोक्याचा हात काढा बरं अगोदर, काय झालं, इतक्या टेन्शनमध्ये काय आहात तुम्ही. लगेच स्वाती सांगू लागते की लकी आईशी बोललाच नाही 2 दिवसापासून, आणि लकी इकडे थांबतही नाही आहे, सारखं बाहेर आत बाहेर आत. मग आता मुक्ता म्हणते, असं आहे का, थांबा मग. तेव्हा ते आई, मम्मी तुम्ही काळजी करू नका, मी बोलू का लकी बरोबर, तो आहे का घरात, आता वाटलंच तर मी आता जाऊन त्याला समजवते. मग इंद्राला खूप बरं वाटतं, तर स्वाती म्हणते की हो लकी घरातच आहेत वहिनी. लगेच मुक्ता म्हणते, थांबा मी आलेच, असं म्हणून आता ती लकी
च्याच रूममध्ये जायला निघते. इकडे आता लकीला कडी वाजल्यामुळे लगेच तो ती फाईल लपवत असतो. फाईल लपवून तो दरवाजा उघडतो आणि मुक्ताकडे पाहतही नाही. तेव्हा मुक्ता म्हणते, लकी काय झालंय, तू इतका टेन्शनमध्ये आहेस? मला माहिती आहे हे तुझ्यावर खूप चिडले, पण ठीक आहे ना, भाऊच आहे, इतका राग नको ना धरू मनामध्ये. पण लकी हा मुक्ताकडे पाहतही नसतो आणि मुक्ताचं नेमकं आता खाली लक्ष जातं जिथे आता लकीने फाईल ठेवलेली असते. तर प्रेक्षकांनो, आता इथे दाखवलेलं नाही की मुक्ताने ती फाईल हातात घेतलेली नाही आहे, हे आपण उद्या पाहणार आहोत. हा भाग इथे संपलेला आहे. पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं की लकीचं जे काही वागणं आहे ते पाहून आता मुक्ता म्हणते की मला नाही वाटत की सागर चिडल्यामुळे तू इतका बदलला आहेस, नक्कीच काहीतरी अजून प्रॉब्लेम झाला आहे. तर सावनी इकडे म्हणत असते की मी आता एका डॉक्टरलाच हाताशी धरते. लकी, तू कधीच बाप होणार नाही आहे ना, मग तुझ्याकडे एक उपाय आहे. ती डॉक्टरांना आधीच कॉन्टॅक्ट करून सांगते की 10 लाखाची लकीकडे मागणी करा आणि सांगा की तुझा आजार हा लवकर मी बरा करेल. आता सावनीने डॉक्टरला हाताशी धरून लकीला सांगितलं की तुला 10 लाख हवे आहेत. मग आता लकीसाठी 10 लाखाची चोरी करायची असं सावनी समजवते आणि म्हणते की आता चोरीचा आळ पण लकीवरच येईल. तर पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे, पाहत राहा.